रनर्स नमस्कार. चला तर स्मार्ट धावूया, सुरक्षित धावूया आणि बनूया एकदम स्ट्रॉंग. चला एका कॉमन प्रॉब्लेम बद्दल बोलूया. असं होतं का कधी की एक मस्त रन पूर्ण करून घरी आल्यावर आपला मोर्चा थेट फ्रीजकडे वळतो? आणि मग थोड्या वेळाने पोटातून आणि मनातून एकच आवाज येतो, अरे यार आज जरा जास्तच खाल्लं गेलं. जर ही गोष्ट ओळखीची वाटत असेल तर मग हा भाग नक्कीच लक्ष देऊ नये का? ओके, तर मग सर्वात आधी हा प्रश्न सोडूया की धावल्यानंतर इतकी प्रचंड भूक लागते तरी का? बरं, यामागे काही रॉकेट सायन्स नाहीये, एकदम साधं सोपं विज्ञान आहे. सगळ्यात आधी हे लक्षात घ्या की धावल्यानंतर भूक लागणं हे 100% नॉर्मल आहे. का? कारण धावताना आपल्या शरीरातला ग्लायकोजनचा साठा म्हणजे सोप्या भाषेत आपली एनर्जी बँक जवळजवळ रिकामी झालेली असते. ब्लड शुगर लेवल खाली आलेली असते आणि मग आपलं शरीर एकच अलार्म वाजवतं, एनर्जी हवी आहे लवकर. तर मग खरी समस्या भूक नाहीये. भूक लागणं हे तर चांगलं लक्षण आहे. खरी गडबड तेव्हा होते जेव्हा आपण शरीराला फक्त रिफ्युअल करण्याऐवजी म्हणजे गरजेपुरती ऊर्जा देण्याऐवजी प्रमाणापेक्षा खूप जास्त खायला लागतो. मग ह्यावर उपाय काय आहे? धावल्यानंतर हे ओव्हर इटिंग कसं टाळायचं? चला, यासाठी आज 8 सोप्या पण एकदम प्रभावी टिप्स पाहूया. तर टिप नंबर 1, ही चूक खूप जण करतात. धावायला जाण्याआधी काहीतरी हलकं-फुलकं खा, कारण जर रिकाम्या पोटी धावलं तर परत आल्यावर लागणारी भूक ही दुप्पट तीव्र असते. आणि खूप काही खायचं नाहीये, फक्त थोडीशी ऊर्जा हवी आहे. म्हणजे बघा, अर्ध केळं किंवा पीनट बटर लावलेलं एक टोस्ट, बस इतकं पुरेसं आहे. आता येऊया टिप नंबर 2 कडे. ही इतकी सोपी गोष्ट आहे की अनेकदा याकडे दुर्लक्ष होतं. ती म्हणजे आधी पाणी प्या. माहितीये का, अनेकदा आपल्या शरीराला पाण्याची गरज असते, म्हणजे ते डिहायड्रेटेड झालेलं असतं, पण आपला मेंदू त्याला चुकीनं भूक लागल्याचं सिग्नल समजतो. इंटरेस्टिंग आहे ना? म्हणून एक साधा नियम बनवा. धावून घरी आलात की खाण्यावर तुटून पडण्याआधी एक मोठा ग्लासभर पाणी प्या. बघा, अर्धी भूक तिथेच गायब होईल. ठीक आहे. टिप नंबर 3 ही आहे वेळेबद्दल म्हणजे टायमिंगबद्दल. धावून आल्यानंतरची पहिली 30 ते 60 मिनिटं याला गोल्डन विंडो म्हणतात, कारण या वेळात आपलं शरीर खाल्लेलं अन्न रिकव्हरीसाठी सर्वात चांगल्या प्रकारे वापरतं. मग या गोल्डन विंडोमध्ये खायचे काय? तर कार्ब्स आणि प्रोटीन यांचा कॉम्बो सगळ्यात बेस्ट असतो. म्हणजे समजा दूध आणि एखादं फळ किंवा एक मस्त प्रोटीन स्मूदी. याने मसल्सना लवकर रिकव्हर व्हायला मदत मिळते. आता टिप नंबर 4 ही आहे तुम्ही काय खाता याबद्दल. आपल्या जेवणामध्ये प्रोटीन आणि फायबर या 2 गोष्टींवर जास्त लक्ष द्या. का? कारण या गोष्टी पोटात जास्त वेळ टिकतात, त्यामुळे पोट भरलेलं राहतं. जर फक्त कार्ब्स खाल्ले ना तर थोड्याच वेळात परत भूक लागल्यासारखं वाटायला लागतं. उदाहरणार्थ अंडी आणि टोस्ट किंवा ओट्स किंवा भरपूर भाज्या असलेलं एखादं सँडविच, हे पदार्थ तुम्हाला जास्त वेळ समाधानी ठेवतात. ओके, आता 5वी टिप. ही एक छोटीशी सवय आहे, पण तिचा परिणाम खूप मोठा आहे. ती सवय आहे पोर्शन कंट्रोलची. होतं काय की आपण सरळ वेफरचं पॅकेट किंवा बिस्किटांचा डबा घेऊन बसतो आणि मग आपण किती खातोय याचं भानच राहत नाही. त्याऐवजी जे काही खायचं आहे ते आधी एका प्लेटमध्ये किंवा वाटीत काढून घ्या. असं केल्याने आपण किती खातोय हे डोळ्यांना स्पष्ट दिसतं आणि ओव्हर इटिंग आपोआप टळतं. आता वळूया 6व्या टिपकडे. ही टीप आहे ग्रेझिंग टाळण्याबद्दल. ग्रेझिंग म्हणजे काय? तर दिवसभर इथे तिथे तोंड मारत राहणं. थोडं हे खाल्लं, थोडं ते खाल्लं, असं केल्याने कळत नकळत खूप जास्त कॅलरीज पोटात जातात. त्यापेक्षा एक वेळचं नीट संतुलित जेवण करणं कधीही चांगलं. 7वी टीप ही कदाचित सगळ्यात महत्त्वाची आहे, कारण ही आपल्या माइंडसेटशी, आपल्या मानसिकतेशी जोडलेली आहे. आपलं रनिंग हे कोणत्या तरी गोष्टीचं बक्षीस नाहीये. अरे वा, आज मी धावलो, आता मला काहीही चमचमीत खायची मोकळीक आहे. ही विचारसरणी खूप धोकादायक ठरू शकते. एक गोष्ट लक्षात ठेवा, धावल्यानंतर खाणं म्हणजे रिवॉर्ड नाही, तर ते रिफ्युअल आहे. म्हणजे शरीराला रिकव्हर होण्यासाठी आणि अजून स्ट्रॉंग बनण्यासाठी आवश्यक असलेलं इंधन देणं, बस. आणि आता शेवटची म्हणजे 8वी टीप, पुरेशी झोप घ्या. अनेकांना हे माहीत नसतं, पण जेव्हा आपली झोप अपुरी होते तेव्हा आपल्या शरीरात भूक वाढवणारे हार्मोन्स जास्त तयार होतात. त्यामुळे रोज रात्री शांत, सलग 7 ते 9 तास झोप घेणं हे आपल्या खाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा खूप गरजेचं आहे. तर या सगळ्या टिप्सचं सार एका वाक्यात सांगायचं झालं तर ते असं आहे: आपल्या शरीराला जे हवं आहे ते द्या, त्याला जे वाटतं ते नाही. चला, तर मग या सगळ्याचा सार एकदा बघूया. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की स्मार्ट धावण्या इतकंच स्मार्ट खाणंही महत्त्वाचं आहे. तर महत्त्वाचे मुद्दे काय आहेत? 1. धावल्यानंतर भूक लागणं हे नॉर्मल आहे, त्यात काहीच गैर नाही. 2. पण प्रमाणापेक्षा जास्त खाणं आपण नक्कीच टाळू शकतो.
आणि 3, एक चांगला स्मार्ट रनर हा नेहमीच एक स्मार्ट खाणारा सुद्धा असतो. जाता जाता एक विचार. प्रत्येकाला धावल्यानंतर भूक लागण्याची वेळ आणि तीव्रता वेगळी असते. काहींना लाँग रननंतर जास्त भूक लागते, काहींना फास्ट रननंतर. तुमचा अनुभव काय आहे? खाली कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. जर हा माहितीपूर्ण भाग तुम्हाला आवडला असेल तर ह्याला एक लाईक नक्की करा आणि आपल्या रनिंग ग्रुपमध्ये शेअर करा. आणि हो, रन मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत हॅपी रनिंग.